स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकरच जाहीर होणार असून सध्या गावोगाव आणि गटनिहाय मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे. सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद गटातून कोडोली गावचे सरपंच व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक नंदकुमार माने यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे. आज आम्ही सर्वजण धनगरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत जे सर्व नागरिक राहतो ते सर्वजण आम्ही इथं जमलेलो आहे. हे जमायचं कारण म्हणजे नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे जे गावासाठी धनगरवाडी गावासाठी ज्यांनी एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे नंदकुमार साहेबराव माने यांच्या उमेदवारीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत की आमचं गाव धनगरवाडी कोडोली गटात येतं, म्हणजे कोडोली महसुली गावात येत होतं. परंतु दरम्यानच्या काळात आमच्या या गटामध्ये आत्ता जिल्हा परिषदसाठी OBC महिला हे आरक्षण पडलेलं आहे. त्यामुळं आम्ही यापूर्वी आमचं गाव म्हणजे जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली तेव्हापासून आमचं गाव कायम श्री छत्रपती उदयन महाराज आणि त्यांनी संबंधित जो कोणी उमेदवार दिलाय त्यांचं आमच्या गावानं आणि खास करून जे आमचे नेते आहेत श्री नंदकुमार साहेबराव माने यांनी त्यांचं एकनिष्ठेनं काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्याशी सर्वांची इच्छा आहे की त्यांनी महाराज असतील किंवा आता या विधानसभेचे जे आमदार आहेत महेश शिंदे यांनी आमच्यासाठी खास आमच्या दादांसाठी आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्यांनी त्यांना तिकीट द्यावं. कारण की ज्यावेळेस उदयन महाराज एका विशिष्ट पक्षाकडून निवडणूक लढत होते आणि अपक्षसुद्धा उभं राहिले त्यावेळेस या हायवे खाली या पंचकृषीत कोडोली पंचकृषीत कायम आमचं गाव उदयन महाराजांच्या पाठीमागे राहिलं. दरम्यानच्या काळात महेश शिंदे हे जे की प्रस्थापित गटाविरुद्ध निवडणूक लढली त्यावेळेस सुद्धा आमच्या गावांनी सर्व लोकांचा जो आमच्यावर दबाव होता तो झुगारून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महेश शिंदेंना पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून आलं. त्यामुळे आमची महेश शिंदेंना सुद्धा आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्या दादांचा विचार करावा. कारण की हे गाव म्हणजे ह्यावेळेस गेली 20-25 वर्ष झालं की आमच्या गावात एकही उमेदवार म्हणजे आमची ग्रामपंचायतची स्थापना 1967-68 साली झालेली आहे. तेव्हापासून आमच्या गावाला या कोडोली गटामध्ये पंचायत समिती असू द्या किंवा ZP जिल्हा परिषद असू द्या एकदाही प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली 20-25 वर्ष झालं जिल्हा परिषदला OBC आरक्षण पडलं नव्हतं. योगायोगाने आणायचे आता OBC महिला आरक्षण पडलेलं आहे. त्यामुळे आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीनं इच्छा आहे की नंदकुमार साहेबराव माने यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते महाराजांचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. जे आमचे आमदार आहेत आत्ता महेश शिंदे साहेब त्यांना सुद्धा कायम त्यांचं इथून पुढे सुद्धा काम करत राहू अशी या ठिकाणी आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. स्टार्ट. कोडोली गाव हे आमचंही पहिल्यापासून आमचं आहे आणि पहिल्यापासून आम्ही त्याच गटात होतो. अशा विषयातनं आमच्या उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही काही लोकांना आमच्या दादांचे सहकार्य आहे सगळ्यांना किंवा दादांच्या पाठीचे आहेत लोक. आम्ही मागं माजी सैनिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्याशी गेलो चर्चा केली तर ते लोक म्हणले काय नाही तुम्ही सरपंच तुम्ही आहे म्हणलं आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही ह्याचे ते कोडोली गावचे सुद्धा धनगड गावचे सुद्धा महाराज साहेबांचं आमदार साहेबांचं महेशदादा शिंदेचं आम्ही सगळं पहिल्यापासून काम करत आहे. आपण इथून पुढे सुद्धा त्यांचंच करणार आहे. अशा विषयातनं आमचं एकच एवढे आहे भूमिका व आमचे नंदकुमार साहेबराव माने सरपंच पहिल्यापासून त्यांनी गावचे सुद्धा चांगला विकास केलेला आहे. आता सुद्धा ती करणार आहे. त्या भूमिकेतनं आमचं त्या सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचं लोकांचं मत आहे त्यांना उमेदवारी मिळावी. जिल्हा परिषद कोडोली गटातून OBC आरक्षण पडल्यामुळे धनगरवाडी गावातील एक नामवंत व्यक्ती आहे नंदकुमार साहेबराव माने. तर आमच्या सगळ्या जनतेला एक इच्छा आहे सगळ्यांची की त्यांना उमेदवारी मिळावी. आणि दादांचे तर बरेच वर्ष झाले की आपल्या धनगरवाडी असू द्या कोडोली कारंडवाडी जैतापूर देगाव संभाजीनगर खिंडवाडी या गावात सगळीकडे संबंधित लोक आहेत. दादांचे लहानपण तिकडं सगळ्या लोकांबरोबर असल्यामुळं सगळ्या लोकांची पण इच्छा आहे की दादांना उमेदवारी मिळावी. आणि पहिल्यापासून दादा उदयनराजेंवर असल्यामुळं त्यांची मैत्री असल्यामुळे त्यांना एक आपलं चान्स द्यावा ही विनंती आहे. बाकी काय जिल्हा परिषद कोडोली गटातून OBC आरक्षण पडल्यामुळे धनगरवाडी गावातील एक नामवंत व्यक्ती आहे नंदकुमार साहेबराव माने. तर आमच्या सगळ्या जनतेला एक इच्छा आहे सगळ्यांची
की त्यांना उमेदवारी मिळावी. आणि दादांचे तर बरेच वर्ष झाले की आपल्या धनगरवाडी असू द्या, कोडोली, कारंडवाडी, जैतापूर, देगाव, संभाजीनगर, खिंडवाडी या गावात सगळीकडे संबंधित लोक आहेत. दादांची लहानपण तिकडं सगळ्या लोकांवर असल्यामुळं सगळ्या लोकांची पण इच्छा आहे की दादांना उमेदवारी मिळावी. आणि पहिल्यापासून दादा उदयनराजेंवर असल्यामुळं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.